आज आपण बनवूया सुक्या बोंबल्याची चटणी। बरेच दिवसापासून माझा मोठा चेडू सुके बोंबील करीत होता, म्हणून आज मी बाजारात गेले आणि 50 वाटो घेऊन इले। आता करूया चटणी त्याची। पहिले बोंबील असे साफ करून घ्यायचे। हे बघा, असे बारीक बारीक करून घ्यायचे साफ। त्याच्यात किडे बिडे काय असतील तर जरा व्यवस्थित चेक करायचे आणि ते भिजत घालायचे पाण्यामध्ये। हे असे भिजत घाला, साधारण 15 मिनिटं तरी भिजत घाला। आणि एक टोमॅटो घ्या, एक कांदा घ्या, त्याला बारीक चिरा। बाजारात फिरत असताना ना पेरू दिसले, खावशे वाटले म्हणून 20 रुपयाचे 4 आणले। एक कापले, त्याला मीठ मसाला लावले आणि खाल्ले सुद्धा। आता हे बाकीचे 3 उरलेत। आता पोरग्या येताला त्या खाताला। टोमॅटो असं बारीक चिरून घ्या। छोटासा टोमॅटो घाला, टोमॅटो जास्त नको, आंबट होते, चव नाही लागायची। आमच्या घरात पोराच खातली ही चटणी। मिस्टरांना माझ्या आवडणार नाही म्हणून त्यांच्यासाठी बटाट्याची कापा केले। असं कांदा पण बारीक चिरून घ्यायचं। आणि आता माझ्याकडे ना तवा असा, त्याच्यात तेल असा थोडासा, त्याच्यातच आता मी करते बघ। आता कढईत बंद केला तरी चालता। तेल चांगलं तापून द्यायचा। तापला काय असा हात जरा वरती करून बघायचं, तापला काय असा गरम गरम लागतला हातात। मग त्याच्यात कांदो टाकायचं आणि चांगलं लालसर होईपर्यंत परतवायचं। मग त्याच्यात टोमॅटो टाकायचं। टोमॅटो आणि कांदो चांगलं शिजलो की मग मसालो टाकायचो, आपलं मालवणी मसालो। आणि मग त्याच्यावरती बोंबील टाकायचं। टोमॅटो शिजत दिलो की त्याच्यात थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घालायची, थोडीशी हळद, थोडासा मालवणी मसाला घालायचा आणि परतवायचं चांगलं। ते पण 2 मिनिटं शिजायला द्यायचं। आणि मग वरून हे धुतलेले बोंबील घालायचे, नितळून घ्यायचे जराशे। त्याच्यात थोडं पाणी राहिलं तरी चालेल, पण बोंबील शिजायला हवेत। तेलावरच शिजवायचं असतं आपल्याला हे सगळं। चवीपुरतं मीठ थोडं कमीच घाला, कारण बोंबीलमध्ये मीठ असतं, त्यामुळे कसं खारट नको व्हायला। हल्ली मी सगळ्या ह्याच्यामध्ये ना थोडीशी ना कसुरी मेथी घालते, म्हणजे जरा चव येते। आता थोडी वरून हे शिजत आलं की वरून कोथिंबीर घालायची, थोडीशीच घालायची, जास्त नाही, नाहीतर ती कडवट होणार। आणि ऑलरेडी बोंबील त्याची चव मग ती कशी तरी लागणार, त्यामुळे वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची। अशी करून खावा बघा, आवडते तुमका। आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, फॉलो करा। थँक्यू।